जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कोल्हापूर येथील संजीवनी महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर यांचा 5वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचं पूजन करून इतनी शक्ती हमें देना दाता या प्रार्थनेने झाली। संजीवनी महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सौ अलका बाबूराव कांबळे यांनी संस्थेची ओळख करून देताना सांगितलं की गेली 5 वर्ष जरी संस्था कोल्हापूरमध्ये ग्रामीण भागातील अनेक महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देते। त्यामध्ये शिवण क्लास, पार्लर, शेती व्यवसाय प्रशिक्षण, बिस्किट बनवणं, आरी वर्क, फॅशन डिझाइन यासारखे अनेक प्रकारचे विविध प्रशिक्षण देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलं। समाजातील गरीब, गरजू, विधवा, एकल महिलांना संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून दिलं। तसेच संस्थेमार्फत सोनुर्ली वसाहत व पेठ वडगावमध्ये ग्रामीण भागातील लहान मुलांच्या शिक्षणाची आवड व गरज लक्षात घेता अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत। संस्था सर्व महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असं सांगितलं। यामध्ये त्यांनी या संस्था उभारणीसाठी सर्व संचालक मंडळ व घरच्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्थेमार्फत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गुणगौरव, मानाचा फेटा, ट्रॉफी व झाड देऊन करण्यात आला। संस्थेविषयी मनोगत व्यक्त करत असताना सन्मानित महिलांना अश्रू अनावर झाले। त्यांचे अनुभव व त्या कोणत्या परिस्थितीमध्ये उभ्या राहिल्या या संस्थेच्या अध्यक्ष अलका मॅडम यांनी त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभा राहण्याची प्रेरणा दिली याविषयी सांगण्यात आलं। कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अश्विनी लोहार, सचिव नीलम शिंदे, संचालक सुनीता कांबळे, सारिका गायकवाड, सुनीता विभूते, रेखा कोल्हापुरे उपस्थित होते। सत्कार मूर्ती मध्ये नीलम शिंदे, वैशाली कांबळे, अश्विनी इंगवले, शुभांगी बनगर, अश्विनी घोलप, रंजना लाखण, सुनीता विभूते, अश्विनी लोहार, रेश्मा काशेत, दीपिका दळवी, स्नेहल डोंगरे, स्वाती कांबळे, सारिका गायकवाड, संगीता गोठल 14 महिलांना सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रगती कांबळे व स्नेहल डोंगरे यांनी केला, तर आभार वैशाली कांबळे यांनी मानले। संस्थेच्या भावी वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या व वंदे मातरम नंतर कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली। सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर, वाघवे, तालुका पन्हाळा। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।